तर पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद पेटलेला आहे। पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या अशी मागणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे। तर पुणे रेल्वे स्टेशनला गोपाळकृष्ण गोखले किंवा फुलेंचं नाव द्या असं अंकुश काकडे यांनी म्हटलंय। तर महात्मा फुलेंचं नाव द्या अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। रेल्वे स्टेशन असतील, एअरपोर्टचे हे असतील, एअरपोर्ट्स असतील, त्या सगळ्यामध्ये आपल्या भारत देशाचा इतिहासाचं रिफ्लेक्शन हे जाणवतं। त्यामुळे याचं रिफ्लेक्शन हे व्हावं, याचं रिनोव्हेशन करताना याची मागणी केली आणि प्रामुख्याने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव या स्टेशनला द्यावं, हे नाव रेल्वे स्टेशनला द्यावं ही सुद्धा मागणी केली। पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे। द्यायचंच असेल नाव तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन किंवा नामदार गोपाळकृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं। त्यांनी देखील या शहरासाठी आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये केलेलं काम हे निश्चितच दखल घेण्यासारखं आहे। मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केल्याचं समजत आहे। पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी हीच राज्याभिषेक बंद करून फसली शक निर्माण केली। आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये। पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे।